आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर बी.वाय. यादव साहेब, ज्यांनी आपल्या कर्तबगारीनं महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर नाव मिळवलं, ते BVG ग्रुपचे प्रमुख माननीय हनुमंतराव गायकवाड, दुसरे प्रमुख पाहुणे हे शून्यातून ज्यांनी जग तयार केलं ते उत्कृष्ट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते, साईड रोल असे नागराज मंजुळे साहेब, चे सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक तानाजीराव ठोंबरे, बार्शीचा अजून एक नररत्न राजाभाऊ आपले संपादक डिजिटल इंडिया राजाभाऊ माने, प्रकाशक श्री अंबिके, माझे सहकारी मित्र शिवाजीराव, त्याचबरोबर मार्केट कमिटी चेअरमन गरड सर, सत्कारमूर्ती आणि सध्याचे झारखंड प्रांतातील सचिव दर्जा मिळालेले श्री रमेश घोलप, त्यांच्या आईसाहेब श्रीमती घोलप, सौभाग्यवती घोलप, हनुमंतरावांच्या पत्नी सौ गायकवाड आणि उपस्थित या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विद्यार्थी, मुलं मुली, ज्येष्ठ नागरिक, तरुण सहकारी मित्र, पत्रकार बंधूंनो, खरं म्हणजे उशिरा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे आणि जीवनातले खरे अनुभव सांगणारी माणसं इथं दोन प्रमुख आहेत. रमेश घोलप तर आहेत पण मंजुळे आणि हनुमंतराव आहेत. आम्हाला त्यांना ऐकायचं असतं, आम्हाला म्हणजे आम्हा सगळ्यांना. आम्ही नेहमीच एकमेकाला ऐकवत असतो. आणि तुम्हाला मला ऐकायचं असलं तर यूट्यूबवर जावा, आता सगळ्यात चांगलं माध्यम आहे. पण रमेश घोलप खरंच जीवनात संघर्ष केलेला आहे. त्याचे वडील माझे मित्र, म्हणजे मी साधारण त्यावेळेस 11वी मॅट्रिक होते आणि 11वी मॅट्रिक नंतर PD मी शिवाजी कॉलेजला प्रवेश घेतला आणि त्याचे वडील आणि मी मित्रसेवा सायकल मार्ट म्हणून आझाद चौकात, त्या चौकामध्ये तिथं ते काम करायचे आणि मी फावला वेळ तिथं बसून त्यांच्याशी गप्पा मारायचं. याच्यातून आमची मैत्री झालेली आणि अशा कुटुंबातून बिकट परिस्थिती फार, पण माणसं त्यावेळेस परिस्थिती बिकट असली तरी मनानं समाधानी होते. आता परिस्थिती चांगली झाली तरी माणसं मनाने समाधानी नाही, म्हणून हा बुवा धर, तो बुवा धर वगैरे वस्तुस्थिती आहे. असुरक्षिततेची भावना का निर्माण व्हायला लागली मला काही कळत नाही. याच्यावर जरा तुम्ही सुद्धा मंजुळे साहेब एखादं सायराट टाईप काढा.
असुरक्षितता, अस्वस्थता. म्हणजे ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र हा अस्वस्थ का, हा सुद्धा एक समाज मनाला पडलेला प्रश्न आहे. आणि त्या अशा याच्यातून डी.एड. कॉलेज इथंच आपल्या डी.एड. कॉलेजला ते रमेश कोलपांनी प्रवेश घेतला. त्याच्यानंतर डी.एड. केलं. मग माढा तालुक्यात मला वाटतं मामाचं गाव ते बावीला, बालू काकाची बावी, तिथं नोकरी केली. अनेक प्रसंगाला नोकरी करत असताना मुक्त विद्यापीठातून मला वाटतं पदवी संपादन केली. यशवंतराव चव्हाण साहेब जे महाराष्ट्राचे खरे शिल्पकार, ज्यांनी कृषी औद्योगिक क्रांतीचं स्वप्न पाहिलं आणि अस्तित्वात आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले, त्यांच्या नावानं जे विद्यापीठ आहे तिथून त्यांनी डिग्री घेतली. आणि मग थांबायचं नाही कुठंच, हे मुळातच मनातनं असावं लागतं. आणि ते करून दाखवलं. आणि म्हणून एका वेळी MPSC आणि UPSC दोन्ही झाले. IAS झाले. डेंजरस असा प्रांत मिळाला झारखंड. एका बाजूला अत्यंत गरिबी आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत श्रीमंती असलेला प्रांत, जिथं काही गुन्हा न करता सुद्धा मुख्यमंत्र्याला अटक होऊन जेलमध्ये जावं लागतं, तो झारखंड. म्हणून पहिल्यांदा सिलेक्ट झाल्यावर, माझी भेट झाल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं झारखंड मिळालं. मी म्हणलं आपला महाराष्ट्र बरा होता की. तर म्हणले नाही, काय त्यांचं काय नियम आहेत, काय त्यांच्या IASचे मलाही माहीत नाही. पण एक किस्सा मला एका IAS ऑफिसरनी सांगितला होता की लालू प्रसादजी मुख्यमंत्री असताना काही IAS ऑफिसर सिलेक्ट झालेले भेटायला गेलते. त्यांनी सगळ्यांचे असं कहा से हो क्या हो त्यांच्या भाषेत विचारलं. आणि शेवटी जाताना म्हणले बिहारचे कोण कोण आहेत. 2-4 जण पुढे आले. आप ठहरो बाकी के जाओ. असा सुद्धा प्रकार सगळीकडे आहे. पण आपण महाराष्ट्र फारच, आपले नेते, आपले लोक हे असं छोटा विचार करत नाहीत. आणि त्यामुळं महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे हे अभिमानानं सांगावंसं वाटतं. आणि त्या जिल्ह्यात नोकरी करत असताना मधून अधून आमची भेट व्हायची. छत्रच का चत्रा, त्याचा अर्थ बी आपल्याकडे वेगळा आहे. चतरा जिल्ह्यात आपला चत्रा गेला म्हणजे हुशार, कुणावरही कशी डावपेचाला तोंड देणार. असं केल्यानंतर मी म्हणलो बाबा जपून राहा म्हणलं. कारण त्या झारखंडमधलं काय ती पार्श्वभूमी सगळी ही काय फारशी ऐकिवात नाही. त्यामुळं उगाच तुकाराम मुंडेंचे सगळे गोष्टी महाराष्ट्र सहन करू शकतो, झारखंड करू शकणार नाही. त्यामुळं फार कडकपणानं वागायच्या भानगडीत पडू नको. नीट सही सलामत आलं तरी बाद झालं. शेवटी काय असतंय, अशा पद्धतीनं राजाभाऊ म्हणतो आमचा रमेश त्या ठिकाणी काम केलं. आणि आज एक सचिव पदाच्या ग्रेडला ते पोचलेले आहेत. आता कलेक्टर नाही, कलेक्टर नंतर मला वाटतं विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्तानंतर सचिव, सहसचिव, मग मुख्य सचिव. आणि तू एक दिवस मुख्य सचिव झाल्याशिवाय राहणार नाही असे भगवंताचे आशीर्वाद या निमित्ताने
आपणाला देतो. आणि 2 कर्तबगार माणसं या सगळ्या तुमच्या जे अनुभव आहेत ते त्या पुस्तकाच्या प्रकाशनाला हनुमंतराव तरी काय स्वकर्तृत्वावर पुढे आलेले. बीव्हीजी स्थापन केल्या त्यांचा परिचय आम्हाला पवार साहेबांनी करून दिला, शरदराव पवार साहेबांनी, की खूप. आणि स्वर्गीय अजितदादांनी सुद्धा बरेच वेळा हनुमंतरावांचं नाव काढलेलं आहे, की कुठलं तरी एक युनिट चॅलेंजिंग होतं आणि अजितदादांनी त्यांना बोलवून कमी वेळात तो कारखाना, बरोबर आहे का, हा सुरू करून दिला. म्हणजे माझी स्मरणशक्ती चांगली आहे त्याच्यामुळं. आणि अशा चांगल्या माणसांचं मी लक्षात ठेवतो, हाही त्यातला भाग आहे. जे लक्षात ठेवायचं तेच ठेवावं, नाहीतर सोडून द्यावं. दुसरे आपले नागराज मंजुळे, त्यांनी अतिशय खडतर त्यांचाही जीवन प्रवास आहे. जवळजवळ म्हणजे सैराट हा सिनेमा हा समाजातल्या रूढीवर प्रहार करणार आहे. रूढी ज्या अनिष्ट रूढी आहेत, रूढी म्हणण्यापेक्षा अनिष्ट रूढीवर प्रहार करणारा. फॅन्ड्री हा त्यातलंच एक अनिष्ट रूढीवर, किंवा कुणाला तरी कमी समजायचं या समाजातला त्या समाजातला. ही खरी महाराष्ट्राची परंपरा नाही आहे अनिष्ट रूढीची. या रूढी परंपरा मोडणारे विद्रोही तुकाराम महाराज होऊन गेलेले आहेत. त्या पद्धतीनं त्यांनी ते दोन्ही सिनेमे काढले. आणि सैराट म्हणजे रॉ मटेरियल घेतलं आणि त्याच्यात नवीन नट, नवीन नटी, सगळेच नवीन, तुम्ही नवीन, खरंच नवीन होते. काय असं काही त्यांच्या घरात कोणी दिग्दर्शक जन्माला नव्हता आधी आणि त्यांच्या हाताखाली काम केलं असं नाही, एक झोकून दिलं. आणि चित्रपटाच्या भाषेत सांगायचं झालं तर सैराट हा भट्टी जमलेला पिक्चर होता. बरोबर आहे का माझा शब्द? तुमच्या क्षेत्रातला अनेकांचा वावर असतो माझ्याबरोबर त्यातला, त्याच्यामुळं हा माहीत झालेला. आणि त्यामुळं अशा सैराट सिनेमामुळं पहिल्या पदार्पणात दिग्दर्शकाच्या कामगिरीमुळं अभिनेत्रीला राष्ट्रीय पारितोषिक मिळणं ही खरं महाराष्ट्रासाठी भूषणावह गोष्ट आहे. आणि ती तुम्ही करून दाखवली, त्याबद्दल तुमचंही बार्शीकरांच्या वतीनं अभिनंदन. जास्त आता काही बोलत नाही, नको म्हणत होतो, पण शेवटी आपल्या लेकराचं कौतुक आपण नाही करायचं तर कुणी करायचं? आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून माझं ते कर्तव्य म्हणण्यापेक्षा भावना माझ्या त्या आहेत. म्हणून मग शेवटी उठलो आणि जे काही बोललो ते मी काय म्हणायचं, आमचं राजाभाऊ साहित्यिक आहेत, ते पलीकडे अंबिके साहित्यिक आहेत, आमचं आपलं घरगुती बोलणं असतं, त्याप्रमाणे झालेला आहे संवाद. आणि इथं थांबायचं नाही, हे अंदर बसलेला असतो आणि पुढचे तो संवाद ऐकतो. पुढे एक महिला असते, तो तुमच्याकडे बागकाम करणारा मुलापेक्षा मी छान काम करू शकतो. आणि ती महिला म्हणते नाही तो चांगला आहे, आमच्या इथं काम करणारा चांगला असेल म्हणला, पण त्याच्या जेवढे पैसे घेतो त्याच्यापेक्षा मी निम्म्या पैशात काम करतो. ती म्हणते नाही नको, निम्म्या पैशात नाही, तो विश्वासार्हता आहे, चांगला आहे, अमकं आहे तमकं आहे. बऱ्याच वेळी डायलॉग. ती म्हणतो अजून 2 कामं मी फुकट करेन. ती म्हणते नाही, काही गरज नाही, आहे तो चांगला आहे, विश्वासू आहे, तो काम करतो, न सांगता करतो. आणि मग हा दुकानदार आपलं ऐकल्या फोन संपल्यावर म्हणतो, तुला फारच गरज असेल तर माझ्या इथं कामाला राहा. ते म्हणला मला काम आहे, मी काय काम म्हणजे तुमच्या इथं काम मागत नाही म्हणला, कारण मला काम आहे. मग तू कसं म्हणत होता? मी जिथं कामाला आहे तिथंच विचारत होतो म्हणला.
त्या महिलेचा, त्या माऊलीचा माझ्यावर विश्वास आहे का नाही, ती माझ्या कामावर खुश आहे का नाही, ह्याची खात्री करत होतं. ही सेल्फ असेसमेंट जीवनात प्रत्येकाने केली पाहिजे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. खरं तर